माझे अध्यक्ष शेखर देसाई बोललो ना, बोला ना. आणि दोन्ही टीमला एक सूचना आहे की प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपल्याला खेळायला संधी द्यायची आहे. आपल्या प्लेइंग 11 मध्ये जर एखादा खेळाडू खेळलेला नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी खेळायची संधी त्या खेळाडूला द्यावी लागेल, याची आपण नोंद घ्या. जर का असं काही आढळलं की एखाद्या खेळाडूला आपण खेळवलेलं नाहीये तर आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि सन्माननीय शेखर देसाई साहेबांचा यथोचित सन्मान आज व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी सुधाकर कोरगावकर या ठिकाणी सन्माननीय सुधाकर कोरगावकर साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय शेखर देसाई साहेबांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. मी बसू का? मी वाढवतो. मी त्यांच्या माझी मॅच चालू आहे. पंचांचा हिरवा कंदील मात्र त्या ठिकाणी येतोय. सामना चालू करण्यासाठीची मात्र विनंती असेल. ते बँड आहेत आपले ऑरेंज आणि पर्पल. सलामीची जोडी श्लोक लुडबे आणि हर्ष भोसले बाबा आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र मयूर मसूरकर. निनाद गावडे. सुधाकर कोण आहे? तो कोरगावकर. अरे फोटोग्राफर तो निनाद आहे. बाबाचं नाव काय बोला? हर्ष भोसले. पहिला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न तिकडे केला जातोय पण प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं. तिकडे श्लोक लुडबेला एक धाव तिकडे नक्कीच अंकित केली जाते. स्कोर कार्ड वरती मात्र संघाच्या धावफलकात वाढ होते आणि वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडून सामन्याला सुरुवात मात्र केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. श्लोक लुडबे नेक्स्ट मॅच यानंतर मात्र खेळवली जाणार असणार आहे ती ओमकार गणेश 11 विरुद्ध इंद्रा टायगर्स. ओमकार गणेश 11 संघाचे संघनायक निखिल केसरकर आणि इंद्रा टायगर्स संघाचे संघनायक रुपेजी रावले. दोन्ही कॅप्टन्सला मी टॉससाठी रेडी राहण्याची विनंती करतोय, कारण आज आपल्याला एकूण तसं बघायला गेलं तर 12 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे अजिबात तुम्हाला ब्रेक मिळणार नाही. आणि या वेळेला मात्र लाऊड अपील आणि पंचांचा एक बोट आसमानताकडे उंचावलाय. येस बॅटर आउट. श्लोक लुडबेला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय श्रीमंत समर्थ टीमला. मोठा झटका लागलाय. चिराग मोहिते येत आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का श्रीमंत समर्थ सचिन शेट्टी साहेब यांची टीम. दुसऱ्या बाजूला बबनजी शिरोडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर क्रीडा मंडळ SKM. या वेळेला मात्र चिराग मोहिते यांच्या बॅटमधून आलेला पहिला रन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या रन नंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते. 3 धावा धावफलकावरती. 1 विकेट मात्र गमावली आहे ती श्रीमंत समर्थ या संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकला होता SKM टीमने. तन्मय धुरी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, बबन शिरोडकर साहेब यांचा संघ शंकर क्रीडा मंडळ. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर श्लोक लुडबे कॅप्टन आहेत श्रीमंत समर्थ संघाचे. सचिन शेट्टी साहेबांचा संघ आहे. घेऊन गेला ना मग दीपकजी लुडबे, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. दीपकजी लुडबे. काय पाहिजे? या वेळेला मात्र डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. यष्टी रक्षकाकडून मात्र चुकी होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मयूर मसूरकर यांचं मात्र एक यशस्वी षटक म्हणावं लागेल. आणि या यशस्वी षटकानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या चालू असलेला हा सामना मॅच नंबर 5 सध्या आपण बघतोय आजच्या दिवसातली. यानंतर ओमकार गणेश 11 आणि इंद्रा टायगर्स यांच्यामध्ये मॅच होणार आहे. ओमकार गणेश 11 अर्थात निखिल केसरकर कर्णधार आहेत टीमचे आणि दुसऱ्या बाजूने इंद्रा टायगर्स रुपेजी रावले यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम.
मध्ये सर्व बोलले त्याला बसला पाहिजे याला काच माणूस मयांक धनावडे बॉलिंगसाठी मात्र सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश लीलाचा ईशान शर्मा यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चिराग मोहितेच्या बॅट मधून हा सगळा राग मात्र चिरागने काढलाय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार आणि येतोय हा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. या वेळेला चांगला फटका तिकडे मात्र आपण पाहतोय. तन्मय धुरी मागे परतलेत, थोडस इम्बॅलन्स झाले. एक रन मात्र तिकडे घेतली गेली. 2 चेंडूत 5 धावा आल्यात. मयांक धनावडे बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक वर सध्या हर्ष भोसले उर्फ बाबा. नो बॉलचा इशारा, टपली लगावली आहे बॉल वरती. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू चाललाय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये आता ऍड होताना आपल्याला बघायला मिळते. नो बॉल होता, फ्री हिटचा बॉल यानंतर मात्र हाताळावा लागेल तो मयांक धनावडेला. स्ट्राईक वर चिराग. फुल टॉस बॉल होता पण तन्मय धुरी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साखर कारखान्याचे मालक 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरले होते हर्ष. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या स्टिकर जवळ लागून बॉल पॉइंटच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चोरटी धाव तिकडे पूर्ण केली आहे. एकेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. पॉवर प्लेची ओव्हर अजूनही बाकी आहे. यानंतर मात्र ती ओव्हर मात्र या ठिकाणी हाताळावी लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पॉवर प्ले बॅटिंगचा स्वीकारलेला नसेल तर तिसरं षटक हे मेंडेटरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. नो बॉल पुन्हा एकदा मात्र आलाय मयांक धनावडेच्या गोलंदाजीतून. नो +1. फ्री हिटचा बॉल असेल. डाऊन द ग्राउंड या वेळेला मात्र खेळला गेलेला फटका तिकडे मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र या वेळेला थ्रो स्ट्राईक एंडला आणि हर्ष भोसले उर्फ बाबाच्या बॅटमधून मात्र या दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू बाकी, 19 धावा धाव फलकावर. लास्ट टू गो. पुन्हा एकदा मात्र फुल टॉस चेंडू होता आणि हा चेंडू मात्र अगदी गॅप मध्ये खेळलाय हर्ष भोसले बाबाच्या बॅट मधून. आणखीन एक दिमागदार चौकार आणि चौकारासोबत मात्र 23 धावा धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमचे सल्लागार सन्माननीय मिनारजी नाटाळकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजित गणेश लीला प्रीमियर लीग 2026 पर्व 4ला सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमचे सल्लागार, समाजसेवक सन्माननीय मिनारजी नाटाळकर साहेब यांनी आपली उपस्थिती या स्पर्धेनिमित्तानं आज मैदानावरती दाखवली आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विश्वस्त मिनारजी नाटाळकर साहेब यांचं मैदानावरती शुभागमन होतंय. मी मनोहर रणपिसे साहेब आपल्याला विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण रवी चंदवनकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मिनार दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच जी नॉर्थ वॉर्डचे अधिकारी सन्माननीय प्रवीण पालव साहेब यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती होतंय. आपलं सुद्धा साहेब सहर्ष स्वागत करतोय.
अंपायर काय करू शकत नाही. सचिनला समजलं पाहिजे. एवढा जोरात आवाज दिला मी त्याला तुम्ही सांगायला आलो तर माझ्याकडे बघ ना तू. मी मागे चाललो होतो मला माहितच ना कधी नाही बॉल चांगला फटका या वेळेला खेळला गेला आहे आणि तितकी चांगली फिल्डिंगही बघायला मिळते आज SKM टीम कडून. जुना बॉल शंकर क्रीडा मंडळाचं कौतुक यासाठी करावं लागेल की चांगली फिल्डिंग आज मात्र त्यांनी केली आहे. एखादा चौकार गेला पण चांगली फिल्डिंग केली. अमय भालेकर सध्या बॉलिंग मार्कवरती आणि या वेळेला मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. चिराग मोहितेची विकेट आली आहे आणि पार्थने मात्र हा झेल पकडलाय. अमय भालेकर यांच्या खात्यामध्ये मात्र मोठी सफलता आहे. चिराग मोहिते तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. थोड्याच वेळात मात्र जेवण सुद्धा सुरू केलं जाणार आहे पण मॅच अजिबात थांबणार नाहीये. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल आपण जेवण करायला चालू केलेलं आहे तर जेवण आपण जेवून घ्यायचंय. ज्यांचा सामना नाहीये त्यांनी जेवून घेतली तरी हरकत नाहीये. जतीन लुडबे या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेला दिशा दाखवण्याचं काम केलंय आणि हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबूश क्रेन सर्व्हिसेस आणखीन एक लाजवाब दर्जेदार चौकार. फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. खेळाडूकडून मात्र मिस्टेक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रन डबल नाही होणार. विकेट गेली पण विकेट गेली आहे या ओव्हरमध्ये त्यामुळे रन डबल्स होणार नाहीयेत. 100 झाले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मित्रांनो 100 चौकार लगावले गेले. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धेच्या आयोजकांचं मात्र कौतुक करावं लागेल. इतकी चांगली स्पर्धा आज आपण गेले 2 दिवस पाहताय. मला वाटतं जवळपास 2-2.5 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी चालू आहे. लाईव्ह ऑक्शन झालं. लाईव्ह ऑक्शन नंतर मात्र हे स्पर्धेचे 2 दिवस परंतु या 3 दिवसांसाठी आपण जर पाहिलं तर जवळपास 3 महिन्यांपासून तयारी चालू होती. तसेच सन्माननीय निलेशजी डांगवे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडून मात्र सांगत होताना आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावरती. निलेशजी डांगवे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेशभाई डांगवे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. या ओव्हर मधून विकेट आली त्यामुळे आपण जर पाहिलं तर रन डबल होणार नाहीयेत. सचिन लुडबे आणि जतीन लुडबे दोन्ही बंधू आता मात्र आमने सामने आहेत. पण या वेळेला स्ट्राईक वरती हर्ष भोसले उर्फ बाबा. सर्वे सर्व ऑफ द युनिक वॉर्डरोब. एका बाजूला सचिन लुडबे एका बाजूला जतीन लुडबे. तसेच या ठिकाणी मात्र काही सन्मान व्यासपीठावरती केले जाणार आहेत. सर्वप्रथम तर सन्माननीय मिनार नाटळकर साहेब आपल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय विश्वस्त परळजी या ठिकाणी आन बान शान परळचा राजा नरी पार्क मंडळाचे विश्वस्त मिनारजी नाटळकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधा कोरगावकर साहेबांना मी विनंती करेन की आपण मिनारजी नाटळकर साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. सुधाकर कोरगावकर साहेबांच्या शुभ हस्ते मिनारजी नाटळकर साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचा आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण मिनारजी नाटळकर साहेबांना देऊन या ठिकाणी त्यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. प्रत्येक बॉलला तू लिहित जा ना मग. तसेच सन्माननीय निलेशभाई डांगवे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही करणार आहोत.
आपल्या विभागातील एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व, आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमचे सल्लागार सन्माननीय निलेशभाई डांगवे यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका जी नॉर्थ वॉर्डचे अधिकारी सन्माननीय पालव साहेब यांचा सुद्धा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय पालव साहेबांना पुढे येण्याची विनंती करतोय. आपला सुद्धा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. सचिनजी नेरुरकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या पालव साहेबांचा हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका जी नॉर्थ सागर जी उत्तर विभागीय अधिकारी सन्माननीय पालव साहेब यांचा हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती आज आम्ही करत आहोत. थोडीशी गडबड त्या ठिकाणी मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. पालव साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती सुरू आहे. तसेच बाळा खोडदे साहेब यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करणार आहोत. बाळाजी आपण सुद्धा पुढे यायचंय. अक्षय तावडे यांच्या शुभ हस्ते मात्र बाळा खोडदे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय बाळा खोडदे आमच्या मंडळाचे निकटवर्तीय आणि मैदानावरती शुभागमन होत आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव आणि तुम्हा सर्वांचे लाडके भाऊ अर्थात सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं मैदानावरती शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. तसेच आमच्या परळ परिसरातील एक नामवंत खेळाडू आणि त्याचबरोबर आमचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे लाडके मित्र मुकेश अरविंद कोळी यांचं सुद्धा आम्ही गणेश लीला प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून मात्र आज आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं या ठिकाणी शुभागमन, तसेच आमचे लाडके मित्र मुकेश कोळी यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण आता करणार आहोत. नेक्स्ट मॅच असणार आहे ओमकार गणेश 11 विरुद्ध इंदिरा टायगर्स. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल धावा झालेत त्या 41 धावांचं आवाहन मात्र या ठिकाणी पार पाडावं लागणार आहे. ते SKM अर्थात बबन शिरोडकर साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सचिनजी शेट्टे यांची टीम श्रीमंत समर्थ यांच्यामध्ये मात्र चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते, ही भिडत आपल्याला पाहायला मिळते. गेले 2 दिवस मात्र गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने, गणेश लीला सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने मात्र या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी केलं गेलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी हा टॉस आपण करतोय. ओमकार गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदिरा टायगर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये हा टॉस केला जाणार आहे. सन्माननीय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते आज व्यासपीठावरती मात्र आमचे सर्व हितचिंतक उपस्थित आहेत. निलेशभाई डांगवे असतील, त्याचबरोबर सन्माननीय शेखरजी देसाई साहेब असतील, पालव साहेब असतील, सन्माननीय मिनारजी नाटाळकर असतील. आणि भाऊंच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. ओमकार गणेश 11 मला वाटतं चौथा सामना खेळते ही टीम आणि पुन्हा एकदा त्यांनी टॉस जिंकलाय. म्हणजे अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून आपण जर बघत आलो तर निखिलने प्रत्येक वेळेला टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली आहे. निखिलचे जरा खिशे चेक करावे लागतील मला वाटतंय.
लिंबू प्रत्येक वेळेला टॉस जिंकताय, कुछ तो गडबड आहे दया. जाऊया मैदानाच्या दिशेने. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सचिनजी शेट्टे यांचा संघ अर्थात श्री श्रीमंत समर्थ, आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर बबनजी शिरोडकर यांचा शंकर क्रीडा मंडळ अर्थात SKM. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी मयांक धनावडे आणि त्यांच्या सोबत मात्र साखर कारखान्याचे मालक सन्माननीय तन्मय धुरी मैदानावरती. कालच रघुवीर धुरी साहेबांनी सांगितलं की तन्मय धुरी यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र आपण पहिल्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर बंटी आणि सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सन्माननीय मानद सचिव श्री सुधीर भाऊ साळवी यांचा विशेष सन्मान. मी सन्माननीय विनोदजी कदम साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. मी सन्माननीय विनोदजी कदम साहेब यांना विनंती करतोय की आपण कृपया श्री सुधीर भाऊ साळवी यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. विनोदजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांना मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण भाऊंना देऊन या ठिकाणी भाऊंचा विशेष सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजकांचा मान राखावा. असं सहकार्य आमच्या मंडळाला वर्षानुवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत, हीच आम्ही लालबागच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. तसेच सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे सहकारी, आमचे हितचिंतक, आमचे मंडळाचे सहकारी मित्र मुकेश अरविंद कोळी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही आज करत आहोत. मुकेशजी कोळी यांचा सन्मान सुद्धा व्यासपीठावरती केला जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने. बंटीचा पुढचा बॉल या वेळेला मयांक धनावडे लॉंग ऑफच्या दिशेला मात्र फटका खेळतोय. सिंगल धावेचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेलाय. आपल्या मूल्यवेळातील वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, त्याचबरोबर आमचे लाडके मित्र मुकेश अरविंद कोळी, दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि सर्व खेळाडूंना मात्र आपल्याला खेळण्याची संधी या ठिकाणी द्यावी लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. चला थोडीशी घाई करा, कारण अजून आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. ओमकार गणेश 11 आणि इंद्रा टायगर्स आपण तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. टॉसही झालेला आहे. एक विकेट आणि 6 धावा या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील स्कोरबोर्ड वरती. या वेळेला मात्र बाहेर फटका आणि टीमला लागेल झटका. मयांक धनावडे बॅक टू दी डगआउट.
एक मॅच नाही गेला, एक मॅच नाही खेळलाय. किसका प्लेयर है मालूम है ना? अमय आला ना रे. तुम्हाला मांडायला दिले ते मॅडम तुझ्या माझ्यावरती नवीन फलंदाज अमय भालेकर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सध्या ही मॅच जी आहे ती जिंकणं खूप महत्वाचं आहे बबनजी शिरोडकर साहेब यांच्या टीमला. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळेल आणि स्क्वेअर ड्राईव्ह सोबत एक सिंगल अमय भालेकर यांच्या बॅटमधून आपण घेतली गेलेली पाहिली. एकेरी धावेने संघाच्या धावफलकात बदल घडतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. अमय भालेकर यांच्यासोबत मात्र बॅटिंग करताना आपल्याला राहुल बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि खराब फिल्डिंगचं प्रदर्शन जतीन लुडबे. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. आणि लहान मुलांची जी टीम होती काल, ज्या दोन्ही टीम या ठिकाणी खेळल्या, त्या दोन्हीही लहान मुलांच्या टीमला तन्वीर भाईंकडून या ठिकाणी विजेत्या संघाला 3000 आणि उपविजेत्या संघाला 2000चं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सो मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण आपल्या किटमध्ये यायचंय. ज्या वेळेला बक्षीस समारंभ असेल त्यावेळेला आपल्याला किटमध्ये या ठिकाणी मैदानावरती आपली उपस्थिती दाखवावी लागेल. गणेश लीला वॉरियर्स आणि गणेश लीला चॅम्पियन्स दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण दोन्हीही टीमने आपली उपस्थिती मात्र मैदानावरती आपल्या किटमध्ये दाखवायची आहे. पुन्हा एकदा मात्र मनगटी फटका तिकडे खेळला गेला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक. फुल टॉस बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र कव्हर क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करताना आणि मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. पुन्हा एकदा बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. 2 चेंडू 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 8.5च्या सरासरीने मात्र 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं जेवण मित्रांनो चालू झालेलं आहे. हॉटेल मेजवानीचे सर्व अजयजी पांगळे साहेब यांच्या वतीने आपल्या दोन्ही दिवसांच्या जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. आपण जेवण करून घेऊ शकता. काल आणि आज दोन्ही दिवस आपल्या सर्व खेळाडूंना, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था हॉटेल मेजवानीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याबद्दल आम्ही नक्कीच मनपूर्वक आभारी असणार आहोत. ते हॉटेल मेजवानीचे सर्व सन्माननीय अजयजी पांगळे साहेब. जरा आवाज कमी करा रे, आवाज जातोय लाईव्हला सारखा मेसेज येतो. चला सामना चालू करा. श्रीमंत समर्थ अधिक वेळ घेऊ नका. पंचांनी आपला निर्णय सांगा. चौकार दिलाय. येस, धन्यवाद. 17 धावा धावफलकावरती होत्या. चौकार आलाय. चौकारामुळे मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. 17 धावा पहिलेच होते ना 17 धावा आणि यानंतर मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले. हर्ष भोसले उर्फ बाबा येत आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता शंकर क्रीडा मंडळ SKM या टीमला जिंकण्यासाठी. हर्ष भोसले उर्फ बाबा गोलंदाजी मार्कवर.
पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेला. जतीन लुडबे आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक चौकार मात्र त्यांच्या हातातून निसटला होता कालही आणि आजही. मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळाली. या वेळेला मात्र बॅटच्या टॉप एज लागून चिराग मोहिते मात्र त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आता हा बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, पण तसं नाही आहे. चिराग मोहिते सक्षम आहेत बॉल अडवण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे. अमेय भालेकर या वेळेला मात्र खोदून काढलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. पहिली रन वेगाने घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाहीये. शांत आणि संयमी खेळ करतील. 24ची गरज आहे 12 मध्ये. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही ओव्हर खूप महत्वाची राहील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर धावा विकेट न गमावता तुम्ही बनवलं तर त्या दुप्पट होणार आहेत. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने चेंडूला कव्हर्सकडे पुश केलंय. 2 धावांचा प्रयत्न या वेळेला पूर्ण केला जातोय. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमधलं एक चांगलं अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कॉलिंग बघायला मिळते. चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय. नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉल वरती मात्र एक सिंगल घेतली गेली आहे. ही ओव्हर या मॅच साठी मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. लक्षात घ्या पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये मात्र विदाऊट विकेट आपण जर धावा बनवाल तर त्या धावा तुम्हाला दुप्पट करून मिळणार आहेत. यानी 1 का डबल. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू असेल. लोअर फुल टॉस होता. सरळ बॅटने केला आहे चिराग मोहिते आणि चिराग मोहितेने केली आहे चुकी और गलती से मिस्टेक. अमेय भालेकर यांच्या बॅट मधून आला एक दिमागदार चौकार. आतापर्यंत 11 धावा आलेत. आता फक्त विकेट गमवायची नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे. फक्त 1 रन जरी तुम्ही घेतली तरी तुम्ही ही मॅच जिंकलायत. हर्ष भोसले बाबा विकेट पटकावेल का? आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे तो SKM टीमने जिंकलेला आहे. अजून बॉल बाकी आहे. वाईड आहे. अच्छा 1 बॉल बाकी आहे. माफ करा 1 बॉल जो आहे तो बाकी आहे. बॉल पूर्ण करावा लागेल. वाईड प्लस रन आहेत. फक्त आता शेवटचा बॉल तो पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे तो शंकर क्रीडा मंडळाने जिंकलेला आहे. सामन्याचे विजेते ठरलेत बबन शिरोडकर आणि त्यांचे सर्व